श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तर बघा, आज आपण नाश्त्यासाठी बनवत आहोत खमंग असे क्रिस्पी वडापाव. तर चला, वडापावसाठी मी घेतला आहे पाव किलो बेसन पीठ, चवीनुसार मीठ, 5-6 मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर कोथिंबीर कापून घेतलेली आहे, 5-6 पाकळ्या लसूण वाटून घेतलेला आहे. त्याचबरोबर मी अर्धा किलोचे किंवा अर्धा किलोला थोडेसे कमी असतील असे बटाटे घेतले आहेत, उकडून त्याला स्मॅश केला आहे. तर चला, आपण अगोदर वडापावसाठी ना बटाट्याची छान अशी भाजी बनवून घेऊया. तर चला बघूया त्यासाठी काय करावं. तर सर्वप्रथम मी घेतला आहे की कढईमध्ये 2 पळ्या तेल. त्यात आता आपण घालूया 1 चम्मच भर मोहरी. छान कडकू द्यायची. त्याचबरोबर अर्धा चम्मच जिरे, गॅस बारीक करून घ्यायचा. वाटलेला लसूण, लगेच त्यात मिरची घालून घ्यायची. चिमूटभर हळद घालून घेतली. त्यातच आता आपण हा स्मॅश केलेला बटाटा घालून घेऊया. मिक्स करूया. चवीनुसार मीठ घालून घेऊया. मिक्स करूया छान. त्याला कमी गॅस करूनच त्याला मिक्स करायचं, नाहीतर बटाटा आपला खाली लागतो. छान असं सगळं एकजीव करायचं त्याचं. त्याचबरोबर आपण वरून कोथिंबीर घालून घेऊयात. भाजी अगदी सोपी आहे ना. अशी लहान मुलांना आपण ही भाजी ना टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकतो. मुलं आवडीनं खातील. आपली भाजी तयार आहे. आता ही थोडीशी थंड होऊ द्यायची. तोपर्यंत आपण वडे काढण्यासाठी आपण बेसन पीठ भिजवून घेऊया. तर चला. तर सगळ्यात अगोदर मी ना चिमूटभर ह्यात हळद घालून घेते. त्याचबरोबर अगदी चिमूटभर असा खायचा सोडा, चवीनुसार त्यात मीठ. जास्त नाही घालायचं कारण ऑलमोस्ट आपण भाजीमध्ये मीठ घातलेलं असतं. आणि थोडीशी कोथिंबीर. तर हे आपण छान असं मिक्स करून घेतलं आहे सगळं मिश्रण. आता त्यात थोडं करून पाणी टाकायचं. अगदी थोडं करून टाकायचं. जास्त आपल्याला पातळ नाही करायचं. आपण भज्याला जसं बनवतो ना अगदी तसंच करायचं. तुम्ही बघू शकता मी एवढं असं घट्ट असं ठेवलं आहे. ह्याला आपण 5 मिनिट ठेवूयात आणि नंतर थोडं करून असं ह्यात पाणी घालायचं. बघू शकता आपण ह्या प्रमाणात आपण पीठ असं पातळ करून घ्यायचं.
जास्त पण खूप पातळ नाही करायचं. अगदी आपल्याला वडे केल्यानंतर त्या वड्यालाही लागेल असं ठेवायचं. हे बघा, बघू शकता. तर आपण ही भाजी आपली थंड झालेली आहे. आपण हिचा एकजीव करून घेऊयात. आपण छान असा एकजीव करून घेऊयात आणि असे छोटे छोटे गोळे करून असे वडे बनवून घेऊयात. बघू शकता. आधी तुटत नाहीयेत, काही नाही. छान अशी आपली भाजी पण झालेली आहे. याच पद्धतीने आपण अशी सगळे याची भाजीची वडे तयार करून घेऊयात. अशा पद्धतीने आपण वडे तयार करून घेतले आहेत. त्याचबरोबर इकडे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे. आता आपण हे वडे तळून घेऊयात. तर चला आपण वडे काढूयात. बेसन पीठ मध्ये या पद्धतीनुसार आपण वड्याला काढायचं आणि बुडवल्याच्या नंतर ना त्याच्यात या पद्धतीने सोडायचं. गॅस कमी करून घेऊयात. बघू शकता. बघू शकता कसा टम्म असा फुगला आहे आपला वडापाव. काढून घ्यायचे. एक एक दोन दोन आपण टाकून घेऊ शकतो. बसतील तशी टाकायची. दोन दोन काढून घेतली. याच पद्धतीने आपण सगळे असे वडे तयार करून घेतलेले आहेत. बघू शकता किती छान असे फुगले आहे. तर मस्त असे आपले गरम गरम वडापाव तयार आहे. मस्त झाले. थँक्यू.